आपणाला माहित आहे की स्वातंत्र्यपूर्व भारतात सनातनी उच्चवर्णीयांनी कनिष्ठ जाती आणि महिलांना अगदी 20व्या शतकापर्यंत शिक्षणापासून दूर ठेवलं. 20व्या शतकानंतर ब्रिटिश राजवटीत कनिष्ठ जाती आणि महिलांना शिक्षणापासून दूर ठेवणं अशक्य झाल्यावर त्यांना शिक्षण कोणत्या प्रकारचं आणि किती द्यावं, तसंच ते कोणत्या भाषेतून असावं, यावरून मोठा वैचारिक लढा उच्चवर्णीय आणि सत्यशोधकांमध्ये सुरू झालेला आपल्याला आढळून येतो. शिक्षण लढ्यामध्ये काही समाज सुधारकांनी उच्चवर्णीयांच्या बाजूने आपली बाजू मांडली, ज्यामध्ये लोकमान्य टिळक प्रामुख्याने अग्रणी होते. त्यांच्या मते उच्चवर्णीयांना सर्व प्रकारच्या शिक्षणाची, तर बहुजनांना जातीगत व्यवसायास उपयोगी पडेल असं शिक्षण देण्यात यावं. या पद्धतीच्या शिक्षणाला त्यांनी राष्ट्रीय शिक्षण म्हणून संबोधित केलं होतं. राष्ट्रीय शिक्षणाच्या या योजनेत त्यांनी धर्मशिक्षणाबरोबर ब्रिटिश सरकारच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणाऱ्या राजकीय शिक्षणाचा समावेश केला. अर्थात धर्मशिक्षण म्हणजे प्रत्येकानं आपल्या जातीच्या वाट्याला आलेला आचार धर्म पाळणं हे त्यांना अभिप्रेत होतं. टिळक म्हणतात, चातुर्वर्ण व्यवस्थेला लागणाऱ्या निरनिराळ्या उद्योगधंद्यांचं शिक्षण देता यावं, अशा पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी. यावरून ते उच्चवर्णीयांच्या बाजूनं शिक्षण धोरण राबवण्याच्या बाजूनं होते. केवळ शिक्षण नव्हे तर 1917 साली कनिष्ठ जातींना विधिमंडळात प्रतिनिधित्व देण्याच्या ठरावाला विरोध करताना टिळक म्हणतात, तेल्या तांबोळी कुणब्यांना विधिमंडळात येऊन काय नांगर धरायचे आहेत काय? टिळकांच्या विचारांशी संलग्न परंतु थोडे मवाळ विचार ठेवून न्यायमूर्ती महादेव रानडे म्हणतात, सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांमधून जवळपास 85% ब्राह्मण आणि इतर उच्च जातीय मुलं प्राथमिक शिक्षण घेत आहेत. आता लोकसंख्येचा मुख्य भाग असणारा शेतकरी समुदाय हा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ पाहत आहे, परंतु त्यांना शिक्षणापासून मिळणारे फायदे प्राप्त करून देण्याआधी त्यांच्यासाठी चांगलं अन्न, कपडे आणि निवाऱ्याची सोय आधी केली पाहिजे. म्हणून सध्याच्या परिस्थितीत त्यांना लिखाण व वाचनाशी संबंधित प्राथमिक बाबींचं ज्ञान पुरेसं आहे. त्यामुळे ब्राह्मणेतरांच्या शिक्षणासंदर्भात तत्कालीन अभिजनांच्या भूमिकेत फारसा भेद नसल्याचं स्पष्ट होतं. दुसऱ्या बाजूने मात्र मुकुंदराव पाटलांनी ब्राह्मणेतरांना देण्यात येणाऱ्या शिक्षणात केवळ मामूली लिखाण आणि वाचन न देता आरोग्य, सामाजिक स्थिती, धर्मभेद, राजकीय वाद, औषधी ज्ञान, यंत्रज्ञान, शेतीचं ज्ञान अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची मागणी केली. तसंच त्यासाठी संबंधित विषयांवर तज्ञ व्यक्तींकडून क्रमिक पुस्तकं लिहून घेण्यात यावी असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा एका बाजूनं मुकुंदराव पाटील, दुसऱ्या बाजूनं महात्मा फुले बहुजनांना त्यांच्या सर्वांगीण विकासात मदत होईल अशा शिक्षणाची मागणी करत होते. महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शैक्षणिक कार्यात सुरुवातीला मदत करणाऱ्या ब्राह्मण सहकार्याची भूमिका सुद्धा बहुजन विद्यार्थ्यांना केवळ अक्षर ओळख होईल इतपत शिक्षण देण्याची होती. परंतु महात्मा फुलेंना बहुजनांच्या मुलांमध्ये चिकित्सक आणि विवेकी वृत्ती निर्माण होईल असं शिक्षण देण्याची गरज वाटत होती. त्यामुळे ते नेहमी त्यांच्या शाळांमध्ये नियमितपणे चालू समाज वास्तवाच्या अनुषंगानं निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचं नियमित आयोजन करत असत. सत्यशोधकांना हे समजलं होतं की बहुजनांच्या सर्व प्रश्नांचं मूळ त्यांच्या शिक्षण संधींच्या अभावात आहे. त्यामुळे त्यांच्या एकूणच विचार आणि व्यवहारामध्ये त्यांनी शिक्षणाच्या मुद्द्याला सर्वोच्च प्राथमिकता दिलेली आपल्याला आढळून येते. ब्रिटिश पूर्व कालखंडात ब्राह्मणेतर जनसमूहांना शिक्षणाच्या संधी नाकारण्यात आल्यानं व्यवसायाचं स्वरूप जातीगत व अनुवांशिक होतं. परंतु शिक्षणाच्या अभावानं त्यांच्या व्यावसायिक अनुभवांना लिखित ज्ञानाचं स्वरूप देता न आल्यानं ते ज्ञान विकसित होऊ शकलं नाही. हे सारं सोपं करून सांगायचं झाल्यास एखाद्या व्यक्तीमध्ये त्याच्या व्यवसायाबद्दल एक विशेष हुन्नर आहे, पण शिक्षण नसल्यानं ते ज्ञान तो लिखित स्वरूपात जतन करू शकत नव्हता. त्यामुळे त्याच्या पुढच्या पिढ्या त्या ज्ञानापासून वंचित राहिल्या. परिणामी जाती व्यवस्थेसारख्या धर्मनियमांनी उभ्या केलेल्या प्रतिबंधांमुळे अशा कारागिरांमधून
वैज्ञानिक व कुशल तंत्रज्ञान निर्माण होऊ शकलं नाही. कलेचे, व्यवसायाचे, ज्ञानाचे संस्थाकरण म्हणजे ते ज्ञान लिखित स्वरूपात लिहून ठेवणे, याला इन्स्टिट्यूशनलायझेशन असं म्हणतात, जे की त्या काळात इंग्लंड आणि युरोपमध्ये झालं. त्याचा फायदा त्या देशांना असा झाला की तिथल्या शिकलेल्या कारागिरांनी नवनवे शोध लावले. इंग्लंडला औद्योगिक क्रांतीमध्ये जगामध्ये अग्रेसर करणारे महत्वाचे शोध म्हणजे धावता धोटा अर्थात स्पिनिंग व्हील आणि वाफेचं इंजिन स्टीम इंजिन. याचा शोध लावणारे जेम्स हारग्रीव्ह आणि जेम्स वॅट हे सुतारकाम करणारे कारागीरच होते. दुसरा भाग होता तो देशी लोक ज्या भाषेमध्ये विचार करतात, तर्क करतात, त्याच भाषेमध्ये त्यांना शिक्षण देण्याचा. युरोपमध्ये लॅटिन भाषेऐवजी त्या त्या देशांच्या भाषांमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये त्या देशांनी मोठी प्रगती केल्याची आढळून येते. आज आपल्याकडे इंग्रजी भाषेचं जे महत्व आहे ते युरोपीय देशांमध्ये लॅटिन भाषेला होतं. तिथला उच्च वर्ग, राजा, पोप सर्व लॅटिन भाषेतून संवाद साधत असत. तर सर्वसामान्य वर्गाची भाषा ही आपापल्या देशाप्रमाणे इंग्रजी, जर्मन, फ्रेंच अथवा डच होती. परंतु आपल्यासारखी शिक्षणावर बंदी नसल्याने सर्वसामान्य कारागीर शिक्षित व्यक्तींनी लावलेल्या शोधांचं मातृभाषेत संस्थाकरण झाल्यामुळे ते देश जागतिक महासत्ता ठरले. परंतु आपल्या देशात धर्मभाषा म्हणून संस्कृत मानली जायची आणि त्या भाषेचं प्रभुत्व उच्चवर्णीयांनी त्यांच्याकडे ठेवलं होतं आणि देवभाषा म्हणून ती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यापलीकडे होती. ब्रिटिश भारतात सत्तेवर आल्यानंतर या परिस्थितीमध्ये बदल होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. परंतु त्यांचं शासन भांडवली, प्रधान आणि वसाहतिक स्वरूपाचं असल्यानं त्यांनी या बदलाचं कर्तेपण स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे थोड्याशा उपलब्ध सीमित अवकाशात तसंच ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे बहुजनांच्या विकासाला बारीक फट उपलब्ध झाली. सत्यशोधक नेत्यांनी हे ओळखून शिक्षणाकडे मनुष्यबळ विकासाचं साधन म्हणून पाहिलं. शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ओळख, लिहिता वाचता येणं असं न मानता शूद्र आणि स्त्रियांच्या श्रमप्रधान रोजच्या जीवन व्यवहाराला उपयोगी, त्यांच्या अनुभवातून आलेल्या ज्ञानाला प्रतिष्ठा देणारे आणि त्यांच्या क्षमता वृद्धिंगत करणाऱ्या अभ्यासक्रमाचा त्यांनी पुरस्कार केला. या उलट पारंपरिक शिक्षण व्यवस्थेनं शारीरिक श्रमाला नाकारलं. ब्रिटिशांना इथं राज्य करण्यासाठी सुशिक्षित मनुष्यबळाची गरज होती. त्यामुळे त्यांनी कारकुनी फौज निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था तयार करून त्यामधून श्रमांची आवड नसणारा कुचकामी सुशिक्षित वर्ग निर्माण केला. त्याचा परिणाम असा झाला, अनुभवसिद्ध ज्ञानाची भूमिका नाकारून शब्दप्रामाण्य, ईश्वरी संकेत, अंतःप्रेरणा अशा तकलादू गोष्टींना प्रतिष्ठा प्राप्त झाली. अशा अनैतिक गोष्टींना सत्यशोधकांनी विरोध करून श्रमप्रधान शिक्षण देण्यावर भर दिला. शाळांना उद्योगाचं खातं जोडून मुलामुलींना धंदे शिक्षण आणि तंत्र शिक्षण द्यावं, ज्यामुळे मुलं आपला निर्वाह करतील आणि विचारशील व स्वावलंबी बनतील, यावर त्यांनी भर दिला. भांडवली उद्योगातील कौशल्य आणि प्रयोगशील शेतीचं शिक्षण देणाऱ्या योजना फुलेंनी मांडल्या. उच्च शिक्षणाची रचना ही अशा पद्धतीनं केली जावी की त्यामुळे केवळ नोकरीच्या मागे न लागता त्यांच्यामध्ये व्यवसाय व रोजगार धंदे करण्याच्या क्षमता व प्रेरणा निर्माण होतील, ही महात्मा फुलेंची भूमिका होती. आजच्या परिस्थितीत या सर्व गोष्टींचा आढावा घेताना आपल्याला काही समाज सुधारकांचा राग येणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु वर्तमानाच्या चष्म्यातून भूतकालीन इतिहासाकडे आपण निरपेक्ष व तटस्थ दृष्टीनं पाहणं आवश्यक आहे. सनातनी अथवा उदारमतवादी अभिजन असो किंवा फुले शाहू आंबेडकरांची सत्यशोधक परंपरा, प्रत्येकानं आपली भूमिका त्या काळानुसार, त्यांच्या अभ्यासानुसार, तत्कालीन धर्म, रूढी, परंपरा अथवा त्यांच्या जगाच्या आकलनानुसार मांडली होती. त्यामुळे द्वेष व्यक्तींचा नव्हे तर विचारसरणीचा करणं आवश्यक आहे. आज काळाप्रमाणे शिक्षणाचं माध्यम बदललं, त्यामध्ये नवीन ज्ञान, नवीन शोध लागले, काळ बदलला, पण आजही शिक्षण हे आपल्या राजकीय, आर्थिक व सामाजिक बदलाचं एक महत्त्वपूर्ण साधन आहे. आज प्रत्येक भारतीय नागरिकाची भरभराट, आर्थिक संपन्नता, भौतिक प्रगती ही केवळ आपल्याला प्राप्त झालेल्या शिक्षणाच्या संधींमुळे आहे. ही बाब आपण प्रत्येक भारतीय महिला आणि पुरुषांनी मान्य करायला हरकत नाही. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या दोन विचारधारांमधील संघर्ष कायम असल्याचं आपल्याला दिसून येतं. शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं? इंग्रजी भाषेमधून का मातृभाषेमधून? शिक्षण ज्याची ऐपत असेल त्याच्यासाठी असावं का सर्वांना सक्तीचं असावं?
शिक्षणाचा खर्च कोणी करावा? खाजगीकरणाच्या माध्यमातून का कर रूपानं आपल्याकडून पैसा वसूल करणाऱ्या शासनानं करावा? शिक्षण म्हणजे केवळ लिहिता वाचता येणं, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणं आणि पदवीला महत्त्व देणारं असावं, की आपल्यामध्ये चिकित्सक व विवेकी वृत्ती निर्माण करून स्वतःची कुवत, परिस्थितीचं आकलन निर्माण करण्याची क्षमता विकसित करणारं असावं? केवळ कारकुनांच्या फौजा निर्माण करणारं असावं, की शालेय शिक्षणाबरोबर धंदे शिक्षण व तंत्र शिक्षण देऊन विचारशील, स्वावलंबी आणि श्रमाचं महत्त्व समजणारे नागरिक निर्माण करणारे? आपण पहिल्या बाजूचे की दुसऱ्या बाजूचे? हा निर्णय प्रत्येक सुबुद्ध नागरिकानं घेण्याची गरज आज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. जर आपल्याला दुसरी बाजू मान्य असेल, तर त्या सत्यशोधकांचे व त्यांनी उभारलेल्या चळवळीचे आपण ऋणी राहून ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळी आपण सत्यशोधकी मेंदूचा वापर करू, त्यावेळी आपल्या लक्षात येईल की भारतीय समाजाच्या आर्थिक व सामाजिक अधोगतीस कोणतीही विदेशी आक्रमणे कारणीभूत नसून आपल्या धार्मिक रूढी, परंपरा, दैववाद आणि त्या संस्कृतीमधून आलेली जाती व्यवस्था व उच्च नीचता कारणीभूत आहे. हे आपण समजावून घेणार का नाही, हा खरा प्रश्न आहे. या धार्मिक रूढी, परंपरा, जाती, लिंगभेद, पुन्हा प्राचीन संस्कृतीचे उदात्तीकरण, त्याला विज्ञानवादाचा मुलामा देऊन पुढे न्यायच्या, की महात्मा फुले आणि सावित्रीबाई सारख्या सत्यशोधकांनी तयार केलेल्या समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाच्या पायवाटेमध्ये आपणही एक दगड बनून ती मजबूत करणार, हा खरा प्रश्न आहे.